नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार सर्वांनाच प्यावे वाटते, खावे वाटते. तर आज आपण पाहणार आहोत ताकाचा मसाला, तसेच त्या ताकाच्या मसाल्यापासून शरीराला थंडावा देणारे मसाला ताक. तर हा ताकाचा मसाला तुम्ही एकदा बनवलात तर 1 ते 2 महिने आरामात टिकतो. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. तर इथे 1 चम्मचच्या साहाय्याने 2 चम्मचभर धने, 2 चम्मचभर जिरे आणि वाटीच्या साहाय्याने पाहिलं तर अर्धी वाटी धने आणि अर्धी वाटी जिरे, 1 चम्मचभर ओवा, कारण गरमी चालू आहे त्यामुळे ओवा थोडासा कमीच वापरला आहे, अर्धा चम्मचभर सुंठ पावडर, 2 चम्मचभर काळे मीठ आणि 1 चम्मचभर साधे मीठ वापरले आहे. तर हे मसाल्याचे प्रमाण आहे ते योग्य आहे. यापेक्षा तुम्हाला जास्तीचा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही याचे प्रमाण थोडेसे वाढवू शकता. लगेचच आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. तर धने, जिरे आणि ओवा एकत्रित करून हे व्यवस्थित पॅनमध्ये घालून घ्यायचे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती हे व्यवस्थित गरम करून घ्यायचे. छान असा सुगंध सुटू लागला आहे. लगेचच गॅस बंद करून घेते आणि थंड व्हायची वाट पाहूया. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतले. आता यामध्ये काळे मीठ, साधे मीठ, सुंठ पावडर घालून घ्यायची. जर तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर जाड सुंठ तुम्ही मिक्सरमधूनच फिरवून घेऊ शकता. आता हे मस्त असे बारीक दळून घ्यायचं आहे. अजिबात जाडसर ठेवायचे नाही. व्यवस्थित दळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तर इथे मस्त अशी आपला ताकाचा मसाला तयार झालेला आहे. हा ताकाचा मसाला 2 ते 3 महिने आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही. या ताकाच्या मसाल्यापासून लगेचच मसाला ताक कसे बनवायचे ते पाहूया. तर इथे मी घट्ट दही घेतले आहे. घरचेच दही आहे आणि दही घेताना जास्तीचं आंबट नको. त्यानंतर 1 चम्मचभर मसाला घालून घ्यायचा आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे. जेवढं तुम्हाला ताक पातळ पाहिजे, सैल पाहिजे त्यानुसार पाणी घालायचे आणि रवीच्या साहाय्याने हे व्यवस्थित घुसळवून घ्यायचे. छान असं घुसळवून घ्यायचे. ताक व्यवस्थित घुसळवून घेतले की आपले जे ताक आहे ते चवीला खूप मस्त लागते आणि सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालायची अशा पद्धतीने तोडून. त्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त असा उतरला जातो. त्यानंतर परतला रवीच्या साहाय्याने हे परतला घुसळून घ्यायचे आणि आपला इथे मसाला ताक तयार झालेला आहे. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हा मसाला वापरून ताक बनवू शकता किंवा तुम्ही मट्टासुद्धा बनवू शकता. तर आपले मसाला ताक तयार झालेले आहे. ग्लासमध्ये ते मी सर्व करून घेते. खूपच मस्त आपला मसाला तयार झालेला आहे आणि त्यापासून मसाला ताकसुद्धा. तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला बनवून ठेवा आणि लागेल तेव्हा मसाला ताक बनवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.